नमस्कार, माझे नाव विशाल शिवाजी घोडके। मी माझे गाव मालखेडा तालुका भोकरदन येथील रहिवासी असून माझ्याकडे 10 एकर शेती आहे। त्यामध्ये मी 5 एकरवर मका याची लागवड करतो। शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा होती बीज कोणते लावावे असे मला माहिती मिळाले की 3524 हे वाण खूप चांगले आहे। त्यानंतर मी 3524 वाण खरेदी करून माझ्या शेतामध्ये याची लागवड केली। लागवडीनंतर त्या मक्याची जर्मिनेशन म्हणजेच उगवण क्षमता ही खूप अतिशय चांगली प्रकारे होती। त्यानंतर त्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव फार कमी होता। त्यामध्ये असे दिसून आले की झाड शेवटपर्यंत हिरवेगार होते आणि नंतर या मक्याला 50 ते 60% डबल कणस लागलेली होती। त्यामध्ये कणसाच्या लेंडरोची साईज बारीक आणि दाणे मोठे, म्हणजेच कणसाच्या दाण्याचा उतारा 85 ते 90% इतका होता। त्यामुळे मला असे लक्षात आले की हे उत्पन्न आपल्याला यावर्षी खूप चांगले होईल। आणि जसे वातावरण दरवर्षीप्रमाणे म्हणजेच 2-3 वर्षापासून फार खराब होते, पाण्याने वारे वावदानामुळे मक्का या जमीनदोस्त होत होत्या। पण हे मक्काचे 3 लेअरमुळं हे मक्काला काही झाले नाही आणि ती ठामपणे तशीच उभी होती। यावरून मग माझे काढणी झाली मक्याची। त्यानंतर मला एकरी 50 क्विंटल असे उत्पन्न मिळालं। तर मी बाकी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपणही 3524 या वाणाची निवड करावी आणि आपल्या शेतीमध्ये लागवड करावी आणि खूप सारे उत्पन्न यातून मिळवावं। धन्यवाद। P3524 देतो आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत पण उभे राहण्याची क्षमता। एकसारखे वरपर्यंत भरलेले कणीस, जास्त रांगा आणि जास्त दाणे, जास्त शेलिंग टक्केवारी जी देते आपल्याला जास्त पीक। म्हणून माझा निर्णय पायोनियर आणि आपला। अधिक माहितीसाठी संपर्क करा